हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? होप सो सगळे मजेत असाल. तर VS व्लॉगमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर ना आमच्या आहोंना शेव खायची होती आणि आहोंची इच्छा म्हणल्यावर काय, ती तर पूर्ण केलीच पाहिजे. तर चला मग आपण शेव कशी बनवायची ते पाहूयात. तर शेव बनवायच्या आधी 8-10 लसूणच्या पाकळ्या, 2 चमचे जिरे आणि 1 चमचा ओवा घेतलेला आहे. तर हे सर्व मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेत आहे. हवं असेल तर पाणीही घालू शकता बारीक करताना. तर हे बघू शकता किती छान पेस्ट झालेली आहे. त्यानंतर बेसन पीठ हे चाळून घेते मी. बेसन पीठ व्यवस्थित चाळून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये लाल तिखट वगैरे हे सर्व मसाले घालणार आहोत. तर बेसन पीठ चाळून झाल्यानंतर मी घालते 3 चमचे लाल तिखट, कारण आमची इथं तिखट जरा जास्त खाता म्हणून मी 3 चमचे घालते. तुम्ही तुमच्याप्रमाणे घालू शकता. तर लाल तिखट घातल्यानंतर मी मीठ हे माझ्या चवीप्रमाणे घातलं आहे. हे दाखवलं नाही आहे मी व्हिडिओमध्ये, पण मीठ हे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घालू शकता. आणि त्यानंतर जिरे, ओवा आणि लसूणची जी पेस्ट करून ठेवली होती ती घातली आहे. तर त्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेते सगळं मिसळून आणि मग ते घालते याच्यामध्ये. आणि हे सगळं घातल्यानंतर एक लक्षात आलं की हळद राहिली होती, मग मी नंतर हळदही घातली थोडीशी. आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि ह्याचं छान कणिक मळायचं. जास्त घट्टही नाही, जास्त पातळही नाही. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हे कणिक मळून घ्या तुम्ही. तर बघू शकता कणिक मळून झालेलं आहे. तर त्यानंतर आता कढई ठेवलेली आहे तेल तापण्यासाठी. तर तेल तापत आहे तोपर्यंत ज्याने आपण शेव करणार आहे तो साचा घेऊया आणि त्या साच्यामध्ये हे कणिक टाकून घेऊया. तर साच्यामध्ये कणिक भरून झालेलं आहे आणि हे तेलात सोडत असताना थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या, कारण तेल गरम असल्यामुळं खालून वाफ लागण्याची शक्यता असते. तर हे झाल्यानंतर आपण हे असं त्याला गोल शेपमध्ये करून घेऊया. आणि तळत असताना गॅसची फ्लेम ही थोडीशी मीडियम ठेवावी आणि त्याला दोन्ही बाजूने तळून घ्यावं. तर जास्त डार्क करू नये कलर, कारण जास्त डार्क काढल्यामुळे थोडीशी करपटही लावू शकते शेव. तर शेव बघू शकता कलर कसा आलाय छान मस्त तिला. तर ही दुसरी बॅच तळून घेते मी. तर पूर्ण शेव तळून झालेली आहे